नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा आपला 41वा पार्ट आहे. तर यामध्ये आपण वन लाईनर क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की फक्त हिस्ट्रीचे आहेत. आणि मला कमेंट्सही आल्या होत्या की मॅडम हिस्ट्रीचे क्वेश्चन घ्या, त्यामुळे आपण आज फक्त हिस्ट्रीचे क्वेश्चन घेणार आहोत. तर बघा, आता पहिला क्वेश्चन आहे, लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. ही म्हणजेच UPSCची जी एक्झाम आहे, आपण आता UPSC म्हणतो, ती एक्झाम लॉर्ड कॅनिंगने भारतात सुरू केली होती. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, तसंच मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली होती. आणि ती केली होती, तर ह्याचं उत्तर आहे हमीद दलवाई यांनी. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना NM लोखंडे यांनी केली होती. नेक्स्ट आहे, सामाजिक परिषद कोणी सुरू केली? तर सामाजिक परिषद ही न्यायमूर्ती रानडे यांनी चालू केली होती. पुढचा क्वेश्चन पाहूया, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? तर पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक ग.वा. जोशी हे होते. नेक्स्ट आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केली? तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी चालू केली होती. नेक्स्ट आहे, हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? तर हिंदू मेळा या संघटनेची स्थापना नवगोपाळ मित्र यांनी केली होती. पुढचा क्वेश्चन पाहूया, कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना दे मायधरणी ठाई करून सोडले होते? तर भाई कोतवाल यांची आझाद दस्ता ही संघटना होती आणि त्यांनी अशा प्रकारे कार्य केलं होतं. नेक्स्ट आहे, लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करणारे कोण होते? तर लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना लाला हंसराज यांनी केली होती. पुढचा क्वेश्चन पाहूया, 1938मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली? तर 1938मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने झाली होती. बघा, ही हैदराबाद येथे झाली होती स्टेट काँग्रेसची स्थापना. नेक्स्ट आहे, कोलकाता येथे बेथन याच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली होती? तर बेथन याच्या पुढाकाराने कोलकाता येथे 1848मध्ये मुलींसाठी पहिली शाळा चालू केली होती. नेक्स्ट आहे, विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली? तर विधवा विवाहाला इसवी 1856मध्ये कायदेशीर मान्यता मिळाली होती, म्हणजे त्यावर कायदा करण्यात आला होता. पुढचा क्वेश्चन पाहूया, मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी 1875मध्ये अलीगढ येथे केलेली आहे. नेक्स्ट आहे, 1857मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले? तर 1857मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाटक नाना शंकर शेट यांनी बांधले होते. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली? तर सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण श्री नारायण गुरु यांनी दिली होती. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले? तर विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. पुढचा क्वेश्चन पाहूया, विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते? तर म्हणजे विधवा पुनर्विवाहाला पुरस्कार करणे म्हणजे लोकांना असा विवाह करण्यासाठी प्रेरणा देणे किंवा प्रेरित करणे. तसंच स्वतःही त्यांनी त्याचं अनुकरण केलं होतं, ते म्हणजे विष्णू शास्त्री पंडित. पुढचा क्वेश्चन पाहूया, फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? तर जे पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालय आहे, पूर्वीपासूनचं हे महाविद्यालय आहे, आणि या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया, पार्लमेंटची मागणी करणारे 2 समाजसुधारक कोण? तर पार्लमेंटची मागणी करणारे एक म्हणजे राजाराम मोहन रॉय आणि दुसरे होते लोकहितवादी यांनी पार्लमेंटची मागणी केली होती. पुढचा क्वेश्चन आहे, थोर समाजसेविका अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या व विपिन बिहारी बोस यांच्या पत्नी कोण? तर पंडिता रमाबाई ह्या अनंतशास्त्री डोंगरे यांची
त्या कन्या होत्या व बिपिन बिहारी बोस यांच्या त्या पत्नी होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्य समाजाने हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेल्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? तर आर्य समाजाने हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यांसाठी शुद्धीकरण चळवळ ही मोहीम सुरू केली होती. नेक्स्ट आहे, जनसंघाचे संस्थापक कोण? तर जनसंघाचे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी. पुढचा क्वेश्चन पाहूया. वाई येथे प्राज्ञ पाठशाळा हिची स्थापना कोणी केली? तर वाई येथे प्राज्ञ पाठशाळेची स्थापना ब्रह्मभूत केवलानंद सरस्वती यांनी केली होती. बघा मुलांना, हे आपल्या चॅनलचं नाव आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील तुमच्यासाठी, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसंच तुमच्या फ्रेंडलाही तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले किंवा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक दिल्या तर मलाही थोडीशी प्रेरणा भेटते की आपण व्हिडिओ बनवलेल्याचा कोणाला तरी फायदा होत आहे आणि आपण व्हिडिओ बनवायला हरकत नाही बाबा. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण? तर मुंबई प्रांतात रयतवारी पद्धती आणि महालवारी पद्धती हे शेतीच्या कर गोळा करण्याच्या 2 पद्धती होत्या. तर यांची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण होता? तर तो होता लॉर्ड एल्फिन्स्टन. पुढचा क्वेश्चन आहे, ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार कोणाचे आहेत? तर बघा, अशा प्रकारे उद्गार हे मंगल पांडेचे आहेत. नेक्स्ट आहे, मी सत्ता मानत नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येत नाही हे उद्गार कोणाचे आहेत? तर ते आहेत तात्या टोपे यांचे. आता पुढचा क्वेश्चन आहे, कोणाची तुलना मोगल कारकिर्दीत औरंगजेबाशी केली जाते? तर लॉर्ड कर्झन जो आहे त्याची तुलना औरंगजेबाशी केली जाते. पुढचा क्वेश्चन आहे, सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते? तर सायमन कमिशन जेव्हा आलं भारतात आणि त्याची नेमणूक झाली तेव्हा भारतातील व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन. आणि जेव्हा हे सायमन कमिशन भारतात आलं तेव्हा भारतीयांनी याला विरोध केला होता आणि अशा प्रकारे घोषणा दिल्या होत्या की सायमन गो बॅक. नेक्स्ट आहे, ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणी केली? तर ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांनी केली होती. पुढचा क्वेश्चन पाहूया. लोकमान्य टिळकांनी कोणते 2 उत्सव सुरू केले होते? तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले होते. नेक्स्ट आहे, बालकामगारांच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या कारकिर्दीत प्रथम पास करण्यात आला? तर बालकामगारांच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट जो पास केला होता तो लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये पास केला होता. पुढचा क्वेश्चन पाहूया. इल्बर्ट बिल विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर इल्बर्ट बिल विधेयक हे न्यायव्यवस्थेतील काळा गोरा भेद रद्द करणे या बाबीशी संबंधित आहे. जे की हे इल्बर्ट बिल होतं ते ब्रिटिशांना मान्य नव्हतं. पुढचा क्वेश्चन आहे, लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली? तर लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरीने केली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आहे, 1947 मध्ये भारत व पाकिस्तान या 2 राष्ट्रनिर्मितीची योजना कोणी तयार केली? तर अशा प्रकारची योजना जी होती लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केली होती. नेक्स्ट आहे, 1830 ते 1833 अशी 3 वर्षे राजा राममोहन रॉय यांनी मुघल बादशहाचे दूत म्हणून कुठे काम केले? तर 1830 ते 1833 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी मुघल बादशहाचे दूत म्हणून इंग्लंड या ठिकाणी काम केले होते. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग तरखडकर, तसंच डॉक्टर भांडारकर व न्यायमूर्ती रानडे हे 3 मिळून प्रार्थना समाजाची यांनी स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1927 या वर्षी संस्थानामधील प्रज्ञा परिषदांना एकत्र आणणारी अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन करणारे नेते कोण? तर ते आहेत बलवंतराय मेहता, मणीलाल कोठारी. नेक्स्ट आहे, 1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मूवमेंट ही संघटना कोणी स्थापन केली? तर 1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मूवमेंट ही संघटना रहमत अली चौधरी यांनी स्थापन केली होती. पुढचा क्वेश्चन पाहूया. 1936 या वर्षी स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने कोणती संघटना स्थापन झाली? तर अखिल भारतीय किसान सभा ही संघटना
1936 यावर्षी स्थापन झाली होती आणि त्याच्यासाठी स्वामी सहजानंद यांनी ती संघटना स्थापन करण्यासाठी प्रेरणा दिली होती. नेक्स्ट आहे इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना 1947 मध्ये झालेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. बघा अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन घेतलेले आहेत जे की एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला वन लायनर क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये येतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण आज ओनली हिस्ट्रीचे GKचे क्वेश्चन इथे घेतलेले आहेत. पुढचा क्वेश्चन पहा. दाभाडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? तर दाभाडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन शेतकरी कामगार पक्षशी रिलेटेड आहे. नेक्स्ट आहे प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे सत्याग्रही म्हणून कोण होते किंवा कोण आहेत? तर प्रथम वैयक्तिक सत्याग्रही होते विनोबा भावे आणि दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर अशा प्रकारची घोषणा महात्मा गांधींनी दिली होती. नेक्स्ट आहे इंग्लंडने भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याचे कधी जाहीर केले? तर बघा भारतीयांना न विचारता इंग्लंडने काय केलं? भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरतोय किंवा दुसऱ्या महायुद्धासाठी भारतीय पण तयार आहेत असे घोषणा केले किंवा असं जाहीर केलं. ते केलं होतं 3 सप्टेंबर 1939ला, जे की भारतीयांचा याला विरोध होता तरीही इंग्लंडने तशा पद्धतीनं ॲक्शन घेतली होती. नेक्स्ट आहे लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाचा तुरुंगवास कोणत्या तुरुंगात भोगला? तर मंडाले जे की म्यानमार येथे आहे. ह्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची शिक्षा भोगली होती. पुढचा क्वेश्चन पाहूया. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणते आश्रम उभे केले? तर दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी फिनिक्स आश्रम व टॉलस्टॉय फार्म हे उभा केलं होतं. नेक्स्ट आहे 1929 मधील राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला ठराव कोणता? तर तो आहे पूर्ण स्वराज्याचा ठराव. पुढचा क्वेश्चन पाहूया. 1932 नंतर गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला? तर 1932 नंतर गांधीजींनी वर्धा येथे सेवाग्राम आश्रम स्थापन केला होता. नेक्स्ट आहे गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान भारतातील चिघळत चाललेली परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने कोणती घोषणा केली? तर गोलमेज परिषद घेण्याची घोषणा ही ब्रिटिश सरकारने केली होती. कारण सविनय कायदेभंग चळवळ जेव्हा भारतात चालू होती तेव्हा भारतातलं वातावरण खूप चिघळलेलं होतं आणि तेव्हा ब्रिटिशांना त्या गोष्टीचा जरा धाकही बसला होता. त्यामुळे त्यांनी लगेच गोलमेज परिषदा घेण्याचा निर्णय घेतला आणि फक्त हे काय करायचे, भारतीयांना फक्त नादी लावल्यासारखं करायचे, काहीतरी दाखवायचे, एखादा कायदा पास करायचे आणि ते फक्त नादी लावल्यासारखं करायचे. पुढचा क्वेश्चन आहे आता बघा. महात्मा गांधीजींनी यंग इंडियाचे नाव बदलून कोणते नाव ठेवले? तर यंग इंडियाचे नाव बदलून हरिजन हे नाव ठेवले होते. पुढचा क्वेश्चन आहे हैदराबाद संस्थानातील वंदे मातरम आंदोलनाचे नेते कोण होते? तर हैदराबाद संस्थानातील वंदे मातरम आंदोलनाचे नेते होते गोविंदभाई श्रॉफ. नेक्स्ट आहे पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ कोठे आहे? तर पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ आहे कुशीनगर, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. महाबळेश्वराचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर बघा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याची उंची आहे 1438 मीटर, म्हणजेच 1438 मीटर. पुढचा क्वेश्चन पाहूया. गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? तर गायत्री मंत्र हा ऋग्वेदात लिहिलेला आहे. बघा आता हे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद याविषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती घेतलेली आहे. हे काय आहे आणि कशासाठी आहेत ते, तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पण पाहत चला. आणि जे सिन्सिअरली स्टडी करत आहे मित्रांनो त्यांना याचा नक्कीच फायदा होत आहे, कारण मला तशा प्रकारे कमेंट्स पण येत आहेत. आणि जे रेग्युलर व्हिडिओ पाहत आहे किंवा जे आता हे आपला आजचा 41वा व्हिडिओ आहे, ज्यांनी पहिला एक नंबरच्या व्हिडिओपासून तर आत्ताच्या 41 नंबरच्या व्हिडिओपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेत ना त्याचा अभ्यास आणि त्याचा फायदा फक्त त्याच व्यक्तीला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, पहिल्यापासूनचे सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. कारण आपण एकाच टॉपिकवर वारंवार क्वेश्चन नाही घेतलेले, तर आपण टॉपिक वाईज क्वेश्चन घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे आपण कव्हर करत
म्हणजे जिथपर्यंत आता 41व्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक आहे किंवा 40व्या नंबरच्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक आहे तो रिपीट न होऊ देता त्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये मधले क्वेश्चन आपण इकडे कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला टॉपिक वाईज रिव्हिजन व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही 1 नंबरच्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत पाहत चला, जेणेकरून ह्या तुमचाच फायदा होणार आहे. आणि जे सिन्सिअरली स्टडी करत आहे किंवा ज्याला खरंच यावर्षी वर्दी मिळवायची आहे ना, तर तो अशा प्रकारे स्टडी केल्याशिवाय राहत नाही. तसंच तो रेग्युलर ग्राउंड देखील केल्याशिवाय राहत नाही. कारण मी खूप जण बघते, काहीतरी एखादी न्यूज थोडीशी निगेटिव्ह न्यूज आली की लगेच स्वतःच्या वर्कवर पाणी सोडतात. आता काही होणारच नाही, आता कशाला करायचं असं माइंडसेट करतात आणि स्वतःचंही नुकसान करतात आणि दुसऱ्यांनाही अशी व्यक्ती निगेटिव्ह करतात. त्यामुळे तुम्ही जे स्टडी करणारे आहेत त्यांनी अशी निगेटिव्ह पर्सनॅलिटीपासून थोडंसं अलिप्त राहायचं आणि आपलं जे चालू आहे ते रेग्युलर चालू ठेवायचं. कारण तुमची एक्झाम होणारच आहे आणि तुम्ही फिजिकल जर आत्तापासून केलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तसं तुम्ही आत्तापासून स्टडी केला तरच तुमचं पेपर क्लिअर होणार आहे. नाहीतर आता डेट पडल्यावर स्टडी करू, डेट तर तुमची पडणारच आहे, कारण ॲड आली म्हणजे तुमची एक्झाम होणारच आहे, त्यामध्ये काही विषयच नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं वर्क चालू राहू द्या फ्रेंड्स. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेला नगर कोणते? तर जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर आहे हिरोशिमा. आता परमाणु हमला झाला होता जो की जपानवर केला होता आणि हिरोशिमा आणि नागासाकी हे 2 शहरं जपानचे होते. तर अगोदर हिरोशिमाला झाला आणि नंतर नागासाकी येथे झाला होता. नेक्स्ट आहे गुरख्याकडून गायीचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते? तर गुरख्याकडून गायीचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य आहे छत्तीसगड आणि तिथं गोधन न्याय योजना ही योजना राबवली जाते आणि त्या अंतर्गत हे शेण खरेदी करून त्याचं बायोगॅस तयार केलं. पुढचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? तर जगातील सर्वात विषारी साप आहे इनलंड ताइपान. हे नाव लक्षात ठेवा, कारण विषारी साप कोणता अशा प्रकारे क्वेश्चन पण आलेले आहे इथून मागेही, त्यामुळे इथून पुढे येण्याचे चान्सेस आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कऱ्हाडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रात कऱ्हाडला वाघ अभयारण्य नागपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट आहे, संपूर्णपणे डिजिटल हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य कोणते? तर संपूर्ण डिजिटल आणि हायटेक वर्ग खोल्या असणारं पहिलं राज्य आहे केरळ राज्य, जे की केरळ राज्यामध्ये केरळ गव्हर्नमेंटनेच अशा प्रकारे वर्ग खोल्या आणि अशा प्रकारे तिथल्या एज्युकेशन सिस्टममध्ये एकदम चांगल्या प्रकारे सुधारणा केलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे जॉन लॉगी बेअर्ड यांनी. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, सूर्यकुळातील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर सूर्यकुळातील सर्वात मोठा गॅनीमेड. पुढचा आहे, आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण? तर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत हरिनारायण आपटे. पुढचा क्वेश्चन आहे आता, तुळजापूर हे तुळजाभवानी देवीचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुळजापूर हे तुळजाभवानीचे मंदिर आहे, जे की एक धार्मिक स्थळ आहे आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यात आहे, जे की आता त्याचं नाव बदलून धाराशिव झालेलं आहे, धाराशिव. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे GKचे हिस्ट्रीचे क्वेश्चन घेतलेले आहेत. माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आपण इथे थोडेसे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा. आणि तुम्ही असं विचार करताल की मॅडमने आज एवढेच क्वेश्चन का बरं घेतलेत? तर खूप म्हणजे माझा आवाज पण व्यवस्थित येत नसेल, तुम्हाला जाणवत असेल तर डोंट वरी, आपण कंटिन्यू करणार आहोत व्हिडिओ, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. कारण एखाद दिवशी जर व्हिडिओ नाही पडला तर मला कमेंट्स येतात की मॅडम आज व्हिडिओ नाही टाकला, तर असं काही होणार नाही. आपण सोबत राहणार आहोत तुमची एक्झाम होईपर्यंत आणि अशा प्रकारे डेली आपण तयारी करून घेणार आहोत आणि लवकरच आपण मराठीचे क्वेश्चन तसंच मॅथ्सचे क्वेश्चन पण आपण इथे कव्हर करणार आहोत. तर बघा, व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की शेअर करत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देत चला, जेणेकरून मला असं वाटतं की हां, आपला व्हिडिओ आवडले बाबा फ्रेंडला आणि व्हिडिओ बनवायला आता काही हरकत नाही. तर एक लाईक जरूर देत चला आणि शक्य होत असेल तर तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.